हे आहेत केस तालुक्यातील गांजी या गावचे ही छोटी छोटी चिमुकले. पहिली ते चौथी वर्गातील ही सगळं विद्यार्थी आहेत. गांजी या गावामध्ये पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेमध्ये फक्त एक स्त्री शिक्षिका काम करते असं या ठिकाणी गावकऱ्यांचं, उपस्थित काही वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनातलं एक प्राथमिक आणि आवश्यक असं माध्यम आहे. जे शिक्षण एक गुणवत्ता देणारं असावं अशी अपेक्षा आपली आहे. मात्र आपण बघू शकताय गांजी या गावात 1 ते 4 या वर्गासाठी केवळ एकच शिक्षिका काम करते. आपण बघू शकतो ही स्थिती एक प्राथमिक दृष्ट्या, जरी ही मुलं या ठिकाणी आपला हक्क मागण्यासाठी आलेली असली तरी संपूर्ण केस तालुक्यातील शिक्षण पद्धती याच पद्धतीने पुढे चाललेली आहे. अनेक गावात अशाच प्रकारची स्थिती आहे. मात्र पालक आणि नागरिक इतका बेफिकीर झालेला आहे की त्यांना राजकारण आणि बाकी गोष्टी पुढं कदाचित आपल्या चिमुकल्यांचं भविष्यसुद्धा आठवणीत नाही आहे किंवा त्याचं स्मरण नाही आहे. आज जी काही दक्ष नागरिक आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, यांनी या मागणीसाठी केज पंचायत समितीच्या या प्रांगणामध्ये आपण बघू शकता या पायऱ्यावर जे कार्यालयाचं पायऱ्या आहेत मध्ये प्रवेश करण्याचं, या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यावर शिक्षक द्या, आपण पाहू शकता शिक्षक द्या. निश्चित या ठिकाणी आत्ताच गट विकास अधिकारी जे राजेश मोराळे त्यांचं आगमन झालेलं आहे. बघूया आता नेमकं साहेब आणि गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आम्हाला प्रामुख्यानं सांगायचं, ठीक आहे एका गावची समस्या आहे खरं आहे, परंतु अनेक गावामध्ये शिक्षणविषयक असमानता आणि विषमता जी आहे त्याविषयी प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. ही मुलं इथं येण्याची गरज पडावी हे केस तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा खरं तर अपमान आहे मला वाटतं, किंवा त्यांचा हा कमीपणा आहे की मुलं आपला न्याय मागण्यासाठी चिमुकली मुलं या ठिकाणी प्रशासनाच्या दारात यावीत. ही गोष्ट प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला आणि समाज व्यवस्थेला निश्चितच चांगली नाही आहे. कारण ज्यांना एक चांगले शिक्षक असायला हवेत त्यांना चांगले जास्तीचे तर सोडाच, पण एक शिक्षक फक्त उपलब्ध आहे 1 ते 4 वर्गासाठी. ही जी विषमता आहे प्रशासनानं, समाजानं आणि सर्वांनी एकत्रित बसून तात्काळ दूर करणं केस तालुक्यासाठी खूप आता गरजेचं आहे. आपण बघू शकताय 1 ते 4 या वर्गासाठी केवळ एक. आपण काही या ठिकाणी प्रतिनिधी आले त्यांच्यासोबत, त्यांच्याशी एक थोडक्यात सांगा की नेमकं आजची ही समस्या काय उद्भवलेली. आजची समस्या अशी आहे की गांजी हे गाव केस तालुक्यापासून एक 7 किलोमीटर अंतरावर आहे. आज 70 वर्ष होऊन सध्या भारत देशामध्ये अशी अवस्था असेल लेकराला तर शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे हे लेकराच्या वतीनं, लेकरं जर शाळेतच नाही गेले तर देशाचं भवितव्य कसं घडणार आहे. अगदी बरोबर. आपल्या समोर सर्व पालक आहेत, माता भगिनी आहेत आणि पूर्व विविध पक्षामधले नेते आणि मंडळी आहेत. मला एवढं सांगायचं सर्वांना, आता जर आपण गपचित नाही बसला, उठाव जर नाही घेतला तर येणारी पिढी सर्व काही बुडीत जाईल आणि यांना काही समाज आणि शिक्षण काही हे यातून उंची ठेवलं तर काहीच कळणार नाही. माझं शासनाला एवढंच उत्तर आहे, जर तुम्ही याला निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि आम्ही मित्र पक्ष शिवसेना ही रोडला उतरल्याशिवाय राहणार नाही. माझी एवढी शासनाला विनंती करतो. कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या हा मला वाटतं केस तालुक्यासाठी लागू आहेत. या ठिकाणी गट विकास अधिकारी आलेले काही पक्षांचे प्रतिनिधी आहेत. आपण विद्यार्थी 1 मिनिट साहेबांना फक्त ऐकू. तुमच्या गावात कितवीपर्यंत शाळा आहे. 4थी पर्यंत. किती शिक्षक आहेत तुम्हाला शिकवायला. फक्त एक मॅडम शिकवतात 1 ते 4 वर्गाला. आता आपण बघू शकतो साहेब आहेत या ठिकाणी. साहेब या ठिकाणी आम्ही तक्रार म्हणून नाही आलो, या समाज व्यवस्थेमध्ये असमानता आपल्यासारख्या अधिकाऱ्याकडून ती दूर व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी सगळे पालक, कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी घेऊन आलेले. तर या ठिकाणी आपण गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी बोलूयात. सर आपलं काय म्हणणं आहे याबद्दल. आम्ही जे आहे आपण निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करू आणि नाही किती दिवसात शिक्षक यांना दिलं जाईल. आपण तर कार्यकर्त्याशी बोलालच पुन्हा, पण एक साधारणतः किती दिवसात आपल्याला. सर
2 शिक्षकाची पदं मंजूर आहेत आणि 1 शिक्षक तिथले एक्सपायर झाले, वारलेले मुळे सर. तात्पुरत्या स्वरूपात आपण तिथं पवार सरला शिकवायला दिलेलं आहे. 6 महिन्यापासून काय केलं साहेब? 6 महिन्यापासून काय केलं तुम्ही ते सांगा त्यांचं मला. ऐकून घेऊ आणि आपण आपल्याला बोला. पण अगोदर व्हिडिओ चालू आहे, आपण अगोदर तिथं त्यांचं पवार ऐकू. सरला शिकवायला दिलेलं आहे. पवार सरच्या अनुषंगाने त्यांनी तक्रार केली तर मी नवीनच कार्यभार घेतला आहे. मी चौकशी नेमली होती, केंद्रीय साहेबांनी चौकशी केली आणि चौकशी अहवाल माझ्याकडे आज दिलेला आहे. मी शिवसाहेबांकडे आज तुमचं काय म्हणणं आहे सांगा. म्हणजे ते म्हणतात की पवार साहेबांना त्या पवार सरांना नियुक्त केलंय. तुमचं काय म्हणणं आहे? 6 महिन्यापासून ही जी चालू जी आहे ना, एक मॅडम ते 4थी पर्यंत जी शिकवतात वारंवार, हा. 4थी पर्यंत मी स्वतः जाऊन किराणा दुकानावरती 6 महिन्याला की लहान मुलाची चर्चा 2-3 महिने झाले आपल्याला शिक्षक नाही, एकच मॅडम शिकवतात. ते 6 महिन्यापासून मी ऐकतोय. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व शिवसेना आमचे मित्रपक्ष आहे, त्या वतीनं आम्ही आंदोलन चालू केलं. पत्रकार म्हणून आपण म्हणताय पवार सर आम्ही तिथं नियुक्त केले, पण पवार सर हे सातत्याने 2-2 महिने तुमच्या रेकॉर्डला सह्या नाही का? 8-8 दिवसाच्या अगोदर बिडू सह्या कसं काय करून जातात? त्यांचा तिथं जे रजेचा अर्ज आहे काहीच तिथं आढळून येत नाही. मग हे चाललंय काय? तुमच्या वरिष्ठांना केंद्र प्रमुखाला विचारलं, ते म्हणतात त्या शाळेच्या मॅडमला माहिती आहे आणि आमच्या वरिष्ठ कार्याला. पण संबंधित शिक्षकाची केंद्रामध्ये माहित नाही तर कुणाला माहिती आहे? तक्रारदार पालक आहेत. निश्चित साहेब याविषयी आपल्याला नंतर सविस्तर काय म्हणतात, तुम्ही काय सांगता? तक्रारदार पालक शाळेला सर येऊन झाले 6 महिने. 6 महिन्यात सर तिथं आहेत, फक्त 3 महिने सुद्धा शाळा केलेली नाही त्यांनी. कंप्लीट त्यांना 54 दिवसाच्या सुट्ट्या रजेवर आहेत. मान्य आहे त्यांची रजा आहे. रजा आहे मग त्यांना लेखी कोणाकडे द्यायचं तुम्ही सांगा पाहिजे. लेखी शाळेत दिलेलं नाही. अगर ह्यांनाही कळवलेलं नाही ते असेच निघून जातात आणि त्यानंतर 54 दिवसाचे मग शाळेत दिल्या नसल्यामुळं आम्ही 2 वेळेस ह्याच्या तक्रार केली त्या साहेबाकडे. 2 वेळेस मी त्याच्यावर काही दखल घेतली नाही. त्यावेळेस नंतर आम्ही बिळो साहेबाकडे तक्रार करून कलेक्टर ऑफिसला दिले, तहसीलला दिले आणि जिल्हा परिषद तिकडे बीडला दिले. राजकीय दबाव. हां, राजकीय दबाव तर येतच आहे, त्याचा काही विषय नाही. दबावाचा आणि चौकशी नाही केली तर आम्हाला आहे. ह्याची अवकाश नाही, आम्हाला तात्काळ शिक्षक यायच्या बदलीवर गेला पाहिजे. बंदीवर गेला पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी शिक्षक सुविधा आहे. झाली पाहिजे. नाहीतर वंचित बहुजन आघाडी नाही. मग त्या शाळेचे आहे तर तुम्ही शिक्षक तिथं दिला कशाला? मग काम चुकर शिक्षक कशाला दिला? हे सरळ तुम्ही एका शिक्षकाला 2 ठिकाणी ठेवले का? ज्या शाळेवर आमची मागणी अशी आहे की ज्या शाळेवर जो शिक्षक आहे त्याचा रेकॉर्ड त्याच शाळेवर पाहिजे आणि त्यांनी जी न काम करता त्या शिक्षकाने जी पगार उचललेली आहे त्याची तुम्ही काय करणार? आपल्या कार्यालयाला विनंती केलेली आहे तक्रारदार आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी की सदरील रेकॉर्ड हे आपण जप्त करावे. केले का? की तिथले जे शाळेवर मॅडम आहेत त्यांना म्हणतात मला पाठीमागायला सहाय्य करू द्या. ही पंचनामा झाल्याच्या नंतर पत्रकार नात्याने आम्ही आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्षात विद्यार्थ्याला जाऊन शहानिशा केल्यास आम्हाला ही प्रकार आढळून आलाय. निश्चित ही बाब इतर क्षेत्रापेक्षा शिक्षण व्यवस्थित आहे. शिक्षक द्या, या ठिकाणी शिक्षक गट विकास अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत. त्यांना या ठिकाणी या उपस्थितांच्या वतीने एक विनंती आहे. इतर क्षेत्रातला भ्रष्टाचार एका वेळेस सहन केला जाऊ शकेल, चुकून भ्रष्टाचार कुठला मान्य करता येत नाही. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये जर अशा प्रकारची अनियमितता असेल तर ती प्रशासनाने तात्काळ दूर करावी, ही या आंदोलनकर्त्याची आणि उपस्थित जी काही या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पालक आलेले आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या वतीनं प्रशासनाकडे मागणी आम्हाला करण्यात लेखी येते. स्वरूपामध्ये किती दिवसामध्ये किती त्या दिवसात शिक्षक देणार? सर ऐका, आणि शिक्षक किती ऐका. दिवसात द्या आम्हाला. आपण चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदला आजच्याच पाठवून तुम्ही आज शिक्षकाला आज ऐकून नाही का तुम्ही पूर्ण? त्या शिक्षक आणि शिक्षक भरायचं आपल्या हातामध्ये नाही. जर तुम्हाला तो शिक्षक नका असेल तर मी त्या शिक्षकाला परत पाठवा. हा त्यांच्या जागी दुसरं- एक चांगला शिक्षक देतात जेव्हा भरायचं तिथं भरा पण आणणार नाहीत ते सकाळी येतात सिग्नेचर करतात निघून जातात. आणि तुम्ही गांधीपूरचा विषय नाही साहेब, पूर्ण केस तालुक्यातला जे आहे ना, केस तालुक्यातली बोंब हीच आहे. तुमच्या शिक्षक दुपारच्या नंतर जे अर्धे शिक्षक गायब होतात आणि वारंवार सगळी असते. आज मी गेलो तर तू उद्या जा. ही पूर्ण तालुक्यातली बोंब आहे शिक्षकाची. तर चांगल्या असं प्रकारचे जर एक शिक्षक आपल्याला आपण तक्रार केली तर आपण चौकशी करून नाही तर निलंबित केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याला? 6 महिन्यापासून आज विद्यार्थ्यांचं त्यांच्यामुळे नुकसान झालेलं आहे. त्या शिक्षकांना निलंबित करून त्यांच्या ठिकाणी दुसरी भरती करण्यात यावी आमची एवढी इच्छा आहे. नाही केली तर आम्ही 8 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपण छेडू. शिवसागर करायचा प्रस्ताव पाठवू. ओके चला कुठे निवेदन द्या तुम्ही. आपण बघू शकता या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीनं जे काही आवश्यक ते मागणी केलेली आहे. मात्र या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निश्चित प्रशासन याची दखल घेईल अशी अपेक्षा करू.